नमस्कार मित्रमैत्रिणींनो, एव्हरीथिंग या चॅनेलमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप स्वागत आहे. मित्रमैत्रिणींनो, आज आपण आषाढी एकादशी याबद्दल माहिती पाहणार आहोत. श्री स्वामी समर्थ. 2026 मधील आषाढी एकादशी शनिवारी 25 जुलै 2026 रोजी साजरी केली जाईल. या दिवशी वारकरी संप्रदाय मुख्य सण म्हणून लाखो भाविक पंढरपूर येथे विठ्ठल रखुमाईच्या दर्शनासाठी पायी वारी करतात. याला देवशयनी एकादशी असे म्हणतात, कारण या दिवसापासून भगवान विष्णू योगनिद्रेत जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून संतांच्या पालख्या पंढरपूरला पोहोचतात. चंद्रभागे स्नान करून विठुरायाचे दर्शन घेणे हे या वारीचे मुख्य वैशिष्ट्य आहे. या दिवशी सकाळी लवकर उठून पिवळे किंवा स्वच्छ वस्त्र परिधान करावे. विष्णू मंदिरात किंवा घराच्या देवाऱ्यात विठ्ठल रुक्मिणीची पूजा करून पिवळी फुले, तुळशीची पाने व नैवेद्य अर्पण करावा. ओम नमो भागवते वासुदेवाय या मंत्राचा जप करावा. भाविक दिवसभर उपवास करतात आणि फळहार आणि दुधाचे सेवन करतात. अन्नाचा त्याग करून संपूर्ण दिवस विष्णू भक्तीत घालवला जातो. आषाढी एकादशीचा उपवास हा हिंदू धर्मातील अत्यंत पवित्र मानला जातो. या दिवशी भगवान विष्णूंची पूजा केली जाते. उपवासाच्या दिवशी काही जण निर्जल पाण्याशिवाय तर काही फलहार करून व्रत धरतात. पोटाला विश्रांती देण्यासाठी आणि आरोग्याच्या दृष्टीने या उपवासाचे मोठे महत्त्व आहे. उपवासात राजगिरा, भगर, साबुदाणा, फळे आणि शेंगदाणे खाण्याची पद्धत आहे. आषाढ महिन्यातील शुक्ल पक्षात येणाऱ्या एकादशीला देवशयनी एकादशी असे म्हणतात. या दिवशी भगवान विष्णू क्षीरसागरात 4 महिने निद्रेसाठी जातात अशी धार्मिक मान्यता आहे. या एकादशीला वारकरी संप्रदायातील लाखो वारकरी पायी दिंडी घेऊन पंढरपूरला विठ्ठलाच्या दर्शनासाठी येतात. एकादशीच्या आदल्या दिवशी एक वेळ जेवण करून उपवासाची पूर्व तयारी केली जाते. एकादशीच्या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करून देवाची पूजा करून दिवसभर विठ्ठलाच्या आणि विष्णूच्या नामस्मरणात राहतात. काही भाविक कडक उपवास करतात, तर बहुतांश लोक साबुदाणा खिचडी, भगर, भात, उपवासाची भाजणे, राजगिराचे पदार्थ आणि फळे खाऊन व्रत पूर्ण करतात. एकादशीचा उपवास दुसऱ्या दिवशी द्वादशीला सूर्योदयानंतर योग्य मुहूर्तावर सोडला जातो. उपवास सोडताना सहसा नैवेद्याला गोड पदार्थ किंवा सात्विक अन्न खाऊन उपवास सोडला जातो. आषाढी एकादशीचे मुख्य महत्त्व म्हणजे चातुर्मासाची सुरुवात. या एकादशीपासून पुढील 4 महिने चातुर्मास सुरू होतो. या काळात साधू संत एकाच ठिकाणी राहून तपश्चर्या आणि हरिनाम करतात. तसेच या 4 महिन्यात नवीन विवाह किंवा गृहप्रवेश यासारखे मांगलिक कार्य वर्ज्य मानले जातात. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून लाखो वारकरी ज्ञानोबा, तुकाराम असा गजर करत पायी चालत पंढरपूरला पोहोचतात. आषाढी एकादशीच्या दिवशी पंढरपुरात होणारा हा मेळावा जगातील सर्वात मोठ्या आध्यात्मिक संमेलनापैकी एक मानला जातो. या दिवशी भगवान विष्णू आणि विठ्ठलाची मनोभावे पूजा केली जाते. भक्त दिवसभर उपवास करून व्रत पाळतात अशी श्रद्धा आहे. या दिवशी उपवास केल्याने सर्व पापे नष्ट होतात आणि मनक शांती लाभते. आषाढीला या दिवशी पंढरपुरात शेगाव येथून पूर्ण ब्रह्म अधिकारी श्री संत गजानन महाराजांची, आळंदीहून ज्ञानेश्वरांची, देहूहून तुकारामांची, त्र्यंबकेश्वराहून निवृत्तीनाथांची आणि पैठणहून एकनाथांची, उत्तर भारतातून कबीराची पालखी येते. या दिवशी वारकरी संप्रदायात उपवास करण्याचे विशेष महत्त्व आहे. दर आषाढी एकादशीला वारकरी संप्रदाय वारी घेऊन पंढरपुरात येण्याची परंपरा 800 वर्षांपैकी अधिक काळापासून सुरू असल्याचे सांगण्यात येते. आषाढी एकादशीच्या व्रतामध्ये सर्व देवतांचे तेज एकवटलेले असते असा समज आहे. म्हणून सर्व व्रतांमध्ये आषाढी एकादशीच्या व्रताला अनन्यसाधारण महत्त्व आहे. पंढरपूरला अदृश्य भगवंताच्या अस्तित्वाचा पुरावा मिळतो. तसेच वैकुंठ भूमीच्या आधीपासूनच पंढरपूर अस्तित्वात आली असा लोकांचा समज आहे. म्हणूनच पृथ्वीवरील सर्वात पुरातन अशा तीर्थक्षेत्राचा पंढरपूर असा उल्लेख केला गेला आहे. आषाढी एकादशीला व्रत उपवास करण्याची पद्धत आहे. काही लोक निर्जळ तर काही उपवासाचे पदार्थ खाऊन व्रत करतात. एकेकाळी भगवान शंकर यांनी प्रसन्न होत मृदुमान्य नावाच्या राक्षसाला इतर कोणाकडूनही न मारता केवळ एका स्त्रीच्या हातून मरशील असा वर दिला होता. या वरामुळे मृदुमान्य हा राक्षस खूपच उन्मत्त झाला आणि त्याने आपल्याला कोणतीही स्त्री मारू शकत नाही असा मनात विश्वास ठेवत देवांवर स्वारी केली. त्यामुळे अन्य देवांनी शंकराकडे मदतीसाठी धाव केला
पण वर दिल्यामुळे शंकर भगवान यांनाही काहीही करता येत नव्हते. पण त्याच वेळी देवांच्या श्वासातून एक देवी निर्माण झाली आणि तिने मृदुमान्य राक्षसाला ठार केले. तसेच या मंगलमय दिवशी तुफान पाऊस पडत असल्याने सर्व देवतांना स्नानही घडले. तसंच सर्वजण राक्षस मरेपर्यंत गुहेत लपून राहिल्याने या दिवशी त्यांचा पूर्ण दिवस उपवास घडला होता. या देवीचे नाव होते एकादशी आणि त्यामुळेच या दिवशी एकादशीचा उपवास करण्याचा प्रघात पडला. शास्त्र आणि वेदानुसार जी व्यक्ती या दिवशी भगवान विष्णूंसह एकादशी देवीची मनोभावे उपासना करते त्यांना पापातून मुक्तता मिळते असा समज आहे. तसंच उत्तरोत्तर प्रगतीसाठी आषाढी एकादशीची उपासना कामी येते असाही समज आहे. जर धार्मिक वृत्तीने यांचे पालन केले तर ही एकादशी सर्वात जास्त फलदायी ठरते आणि वर्षातील सर्व 24 एकादशीचे पालन केल्याने मिळणारे पुण्य प्रदान करते असे म्हटले जाते. हिंदू मान्यतेनुसार निर्जला एकादशीचे पालन केल्याने सर्व 24 एकादशीचे आध्यात्मिक पुण्य प्राप्त होऊ शकते. भारतीय संस्कृतीत सन्मार्गाने वागावे, सत्याचरण करावे यासाठी मानवास विविध व्रते करण्यास सांगितले आहेत. आपल्या मनातील अशुभ विचारांचे पदोपदी मानवी मनावर आक्रमण होत असते हे कुणी नाकारू शकत नाही. मानव व पशु यातील महत्वाचा फरक नीती अनितीचे परीक्षण करणारी बुद्धी हाच म्हणावा लागेल. परोपकाय पुण्याय हा जागतिक सिद्धांत महर्षी व्यासांनी मांडल्याने आपण जाणतोच, मात्र त्यानुसार आचरण ही कर्म कठीण गोष्ट आहे. याची कमी अधिक प्रचिती प्रत्येकाच येतच असते. आपणास प्रत्ययपूर्वक व सन्मार्गदायक महासूत्रांचे आचरण करावयाचे असेल तर मन नावाचे इंद्रिय आज्ञेत असणे अत्यावश्यक म्हणावे लागेल. आपल्या प्रत्येक धर्मानुष्ठांचे उच्चतम ध्येय मनाची स्वाभाविक चंचलता कमी करून सरावाने मनोनिग्रह करणे हेच आहे. एकादशीच अन्नपान जे नर करती भोजन, श्वानविष्टे समान अधम जनतो एक. एका व्रताची महिमान नेमी आचरती जन, गाती एकती हरिकीर्तन ते समान विष्णूशी. अशुद्ध विटालशीचे खळ, विणा भक्षिती तांबूल, सापडे सबळ काळा हाती नसुटे. शेजबाज विलास भोग, करी कामे निक्षिक्षण संग, तया जोडे क्षयरोग, जन्म व्याधी बळीवंत. आपण वजी हरिकीर्तन आणिका वारी जाता जन, त्याच्या पापा जाण ठेंगणा महामेरू तो. तया दंडी यमदूत झाले तयाचे अंकित, तुका म्हणे व्रत एकादशी चुकलिया. एकादशीचे व्रत महात्म वर्णन करताना अत्यंत गृहत्तम व्रत सुलभपणे सांगून उच्चतम फलप्राप्तीची खात्री या अभंगातून दिली आहे. नरका नारायण होण्यास सांगणारा धर्मसिद्धांत केवळ उपवास व हरी कीर्तनाने साध्य होईल अशी ग्वाही महाराज देतात. तर मित्रमैत्रिणींनो, अशा प्रकारे आषाढी एकादशीच्या व्रताचे हे महत्त्व आहे. तर मित्रमैत्रिणींनो, हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि तुम्हा सर्वांनाही आषाढी एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक आणि शेअर करा आणि असेच विविध प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. धन्यवाद.